रात्रीच्या जेवणात बनवायची होती सोयाबीनची भाजी. थोडीशी सोयाबीन बनवायची, मग घेतली गरम पाण्यात भिजत घालायची होती आणि मग हरभऱ्याची भाजी पण बनवायची. थोडीशी हरभऱ्याची भाजी घेतली. इकडे हिरवी मिरची, शेंगदाणे फोडून घेत दिलेत आत्याने मला. आधी भाकरी घेतल्या होत्या बनवून. त्या दोघांचंही चालू होतं. शेंगा फोडायचा गेलतो, बांगड्या भरायला, त्याच्यामुळे उशीर झाला होता. भाकरी छान अशा बनवून झालेल्या आहेत माझ्या. आधी भाकरी बनवून घेतल्या. मग म्हटलं भाज्या बनवूयात, भाज्यांची तयारी करून घेऊयात. हिरवी मिरची भाजून वगैरे घ्यायची आहे, शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. मग म्हटलं त्याच्या आधी भाकरी बनवून घेऊया आणि मग बनवूयात ह्या 2 भाज्या. मांजरं काय करतात, चुलीजवळ येऊन बसतात अशी उभेला. थंडी वाजत असते त्याच्यामुळे. मग म्हटलं आधी सोयाबीनमध्ये गरम पाणी घालून घेऊन भिजू घालून घेऊया आणि ह्या भाजीची पण तयारी करून घेऊया. तिला चुरून घ्यायची, हिरवी मिरची कुटायची, त्यात थोडं पीठ घालून चुरायची. दळण पण येताना घेऊन आलो. अशी एक कामं करत करत आलो. तरी बाजरी आणलेली नाही आहे उद्यासाठी, भोगीसाठी. तर हिरवी मिरची छान अशी तव्यात भाजून घेतली हरभऱ्याच्या गरगटा भाजीसाठी आणि आणलेलं दळण आत्याने छान असं डबा भरून ठेवलं. आणि आत्यांच्या बांगड्या बघा, खूप छान अशी डिझाईन होती आत्याची. खूप साऱ्या बांगड्या भरल्या होत्या आत्याने आणि डबा भरून असं ज्वारीचं पीठ भरून ठेवलं. आणि इकडे मग मी हरभरा भाजीला फोडणी घातली. हे बघा, छान अशी भाजी झालेली आहे तयार, हरभऱ्याची गरगटा भाजी. आणि इकडे सोयाबीन भाजी पण बनवली सुकी. मी कांदा वगैरे घालून छान अशी परतून घेतली. अशी छान चुलीवरची सोयाबीनची हरभरा भाजी. तर या जेवायला. भेटूया पुढच्या व्हिडिओत. श्री स्वामी समर्थ.